आज या ठिकाणी आपणा सर्वांचे नेते राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील, माजी आमदार आमचे मार्गदर्शक पोपटरावजी गावडे साहेब, हे ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, शिरूर हवेलीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर आबा कटके उर्फ माऊली आबा कटके यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आपण एवढ्या प्रचंड संख्येने खऱ्या अर्थाने आलेला आहात। प्रत्येक वक्त्यानं माऊली आबांचा राजकीय प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचशा लोकांनी शिरूर हवेली तालुक्यामध्ये घडणारी राजकारणाची चित्यंतर समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। खऱ्या अर्थानं माऊली आबांसारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली, ज्या व्यक्तिमत्वानं साधं आणि सरळ राहणं, समाजामध्ये चांगलं बोलणं, लोकांना मदत वाटावी, लोकांना आधार वाटावा, लोकांना मी काहीतरी करतोय अशा प्रकारची जाणीव ज्यानं आयुष्यभर मनात ठेवली, साध्या कुटुंबात जन्माला आलेला माणूस अनेक लोकांच्या अंतःकरणात घर करू शकतो, अशा प्रकारचा आपला उमेदवार आदरणीय माऊली आबा कटके यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या। ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं समाजामध्ये आदराचं स्थान निर्माण केलेलं आहे, राजकीय पार्श्वभूमी जिल्हा परिषदेच्या सदस्यापर्यंत, लोकांना मदत करण्यापर्यंत, गरजूंना आधार देण्यापर्यंत, लोकांचे दुःख ज्यानं समजून घेतले आणि लोकांचे दुःख परत येणार नाही अशा प्रकारची खबरदारी घेणारं हे खऱ्या अर्थानाचं व्यक्तिमत्व आहे। आमच्या तालुक्याचे स्वर्गीय माजी आमदार लोकनेते बाबूरावजी पाचरणे यांची आठवण विधानसभेची निवडणुकीचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही अशा हे खऱ्या अर्थानाचं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे। व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आहे। शिरूर हवेलीच्या जागेमध्ये माऊली आबांना उमेदवारी मिळालेली आहे। आपण प्रचंड संख्येने उपस्थित झालेला आहात। तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला भविष्य काळामध्ये शोधायचं आहे। खऱ्या अर्थानं ज्या लोकप्रतिनिधी आपण रोज अनुभवताय, वळसे पाटलांना अनुभव आता आलेला आहे। आम्ही अनेक वर्षे या माणसाचा अनुभव घेतलेला आहे, परंतु काही लोक जात्यात आहेत, काही सुपात आहेत। जी आज सुपात आहेत ना, ती सुद्धा जात्यात आल्याशिवाय राहणारच नाही। या तालुक्यामध्ये आदरणीय पवार साहेबांना मी मानणारे दैवत म्हणून मानणारी आम्ही कार्यकर्ते आहे। अजितदादांना सुद्धा आम्ही दैवत मानून खऱ्या अर्थानं काम केलं आणि हा आज लोकप्रतिनिधी सांगतायत अजितदादांनी माझं कर्ज अडवलं म्हणून साखर कारखाना चालू होऊ शकला नाही। अरे, ज्या अजितदादांच्या माध्यमातून गेली असंख्य दिवस तुम्हाला कर्ज मिळालं, असंख्य दिवस साखर कारखाना अत्यंत यशाच्या शिखरावर गेला, राज्यातले देशातले सगळे पुरस्कार प्राधान्यात केले, अजितदादांसारखा माणूस पहाडासारखा तुमच्या पाठीमागे उभा राहिला, 3 विधानसभेच्या निवडणुकीत असंख्य लोकांची पाडापाडी केली, जिल्हा परिषदेचा सभापती केला, साखर कारखान्याला ज्याला कळत नाही तो साखर कारखान्याचा चेअरमन केला, पीडीसीची बँकेचा संचालक केला। ही सगळी पदं देत असताना देखील अजितदादांच्या नावानं खडं फोडायला हा माणूस। मित्रांनो, वेळ सगळ्यांवर येते। अजितदादांना दिलेला उमेदवार आपल्याला प्रचंड मताधिक्यानं विजयी करायचा आहे। नुसती कारण सांगून संस्थापन 25 वर्ष साखर कारखाना तुमच्या ताब्यात दिला, हा कारखाना रिकामा करून ठेवला, आज दिवाळीला लोकांच्या चुली पेटायनात। मित्रांनो, व्यंकटेशची साखर वाटप झाली, त्यांनी यावर्षी निवडणुकीच्या तोंडावर जरा थांबवायचं ना। घोडगंगेची जर मी साखर दिवाळीला देऊ शकत नाही त्याचं शल्य मनामध्ये ठेवायचं नाही, बा काही झालं तरी मी व्यंकटेशची साखर दिवाळी झाल्यावर देईन, परंतु तुमची साखर दिवाळीच्या तोंडावर निवडणुकी लवकर गेली पाहिजे। आणि घोडगंगेच्या 22,000 सभासदांना यंदा साखर आहे का? नाही। म्हणजे मी दरवेळेला सांगतो 22,000 सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। कुणी करायचं? ही 6,000 सभासद मयत झाल्यात, कुणी वारस करायचे? 600 कामगार आज देशधडीला लागल्यात, 22 महिन्यांचा पगार नाही, करायचे कुणी? प्रश्न मांडाय, उत्तर द्यायचे कुणी? जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न अजून तसेच आहेत। इतकी म्हणते प्रचंड गर्दी जनता दरबाराला येते, का येते? प्रश्नच सुटणे नाहीत लोकांचे। अशा प्रकारचं काम खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये झालेलं आहे। माझी आपल्याला एक विनंती आहे, ही निवडणूक खऱ्या अर्थानं महत्वाची आहे। माऊली आबा वाघोलीचे आहेत, हवेली तालुक्यातले आहेत,
हवेली तालुक्याचा कायमचा संबंध कधी पुरंदरची आला, कधी पुण्याच्या जवळचा आला आणि कधी आता आपल्या बरोबर आलेला आहे. आपल्याही तालुक्यातल्या लोकांना या हवेलीकरांनी खऱ्या अर्थानाची मदत केली. आपल्या तालुक्यातले प्रतिनिधी या लोकांनी घडवलेले आहे. उपकाराचं ओझं आपल्याला फेडायचं ही नामी संधी आलेली आहे. म्हणून आपल्याला उद्या माऊली आबा कटकेंच्या पाठीमागं खंबीर आणि भक्कमपणानं उभं राहायचं आहे. त्यांची खून आहे घड्याळ, घड्याळाच्या समोरचं आपल्याला बटन दाबायचंय. महायुतीचे, भाजपचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत. दुवा मानायचं काही कारण नाही. लक्ष आपलं एकच आहे. या लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी उद्याच्या राहिलेल्या 20 दिवसात आपल्याला काम करायचं आहे. मतदार यादीवर काम केले, कार्यकर्त्यांना माऊली भेटतील, माऊलींचा फोन आला नाही. प्रत्येकानं स्वतः माऊली आबा कटके म्हणून प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन आपल्याला मतं मागायचे. समोरच्यांचं राजकारण आपल्याला अवगत आहे. म्हणून आपण सुद्धा ह्या वेळेस सावध राहा. शिकार टप्प्यात आलेली आहे, आता आपल्याला सोडता कामा नये. आमदारांनी आमच्याबद्दल भाषण केलं. कोण अंटू फंटू साखर कारखान्याबद्दल बोलतात, त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. आम्ही रवी बापू, सुधीर भाऊ, राजेंद्र कोरेकर, महेश बापू, आम्ही पदयात्रेत लोकांच्यासाठी ही जनजागृती केली. हा साखर कारखाना का बंद आहे याच चौकात या ठिकाणाहून त्यांनी सांगितलं. कोण अंटू फंटू बोलतय त्यांच्या बरोबर मला बोलायची गरज नाही. मी अजितदादांसंग बोलेल. हेच अंटू फंटू उद्या दांडू घातल्याशिवाय तुला कळणार नाही. कशाला मोकर सांगतो? कारखाना बंद ठेवून अगदी मार्केटमध्ये फिरतो. ही शिरूरची जनता, अरे या शिरूरच्या जनतेच्या व्यापाऱ्यांना साता समुद्र पार आमच्या तालुक्याचं नाव नेलंय. एक साखर कारखाना 25 वर्ष ताब्यात देऊन तू सुद्धा रस्ता तळाला घातलो. तू व्यापाऱ्यांना सुद्धा भेटायच्या लायकीचा राहिला नाही. काय व्यापाऱ्यांना भेटून सांगायचं? आणि म्हणून ह्या व्यापारी जनतेला माझी विनंती आहे, बऱ्याचशा वेळा तुम्ही त्यांना मदत केलेली आहे. आमचे प्रपंच उभ्या हाय मोकलून जळतायत. असंख्य माणसं हाय मोकलून रडतायत. तुम्ही जर आम्हाला मदत केली तर उद्याचा निकाल बदलेल. माझं वाक्य लक्षात ठेवा. मी प्रत्येक वाक्य माझं आतापर्यंत खरं ठरलेलं आहे. म्हणून माझं उद्याच्या 20 तारखेचं वाक्य आहे. 23 तारखेला निकाल आहे. माऊली आबा कटके 75,000 मताच्या आघाडीनं निवडून येत्या. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. पुनश्च एकदा मी जाता जाता साखर कारखान्याबाबी एकच वाक्य सांगतो आणि माझे 2 शब्द संपवणार आहे. मला साखर कारखाना का मला साखर कारखाना इतका गचमचीला आला. 25 किलोमीटरच्या परिघात ऊस असताना देखील कारखाना बंद पडता म्हणून एक शेर आठवला. तेवढा शेर सांगणार आणि बंद करणार आहे. न बहाने का गम था, न बहाने का गम था, न डूबने का गम था. जहां हमारे साकर कारखाने की नैया डूबी, वहां पानी बहुत कम था, वहां पानी बहुत कम था.